नमस्कार, मी मोहन तावडे, महाराष्ट्र लाईव्हवरून. आज आपण गोंदिया जिल्ह्यातील तालुका तालुक्यातील धानोरी ह्या गावाला आपण भेट दिलेला आहे आणि इथं बघू शकता इथले पदाधिकारी इथं संपावरती बसून आहेत आणि यांच्याशी आपण बोलणी करूया. मॅडम, आपण येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आहात. बाबणी ते धानोली या रस्त्याबद्दल संपूर्ण गावातील नागरिक तसेच येथील आजूबाजूचे क्षेत्रातील स्थानिक जनप्रतिनिधी ह्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. काय वाटते आपल्याला? हा आंदोलन करणं त्यांचा एक मनसुबाच होता, कारण की ह्या रोडासाठी, धानोरी बाबणी रोडासाठी मी पण मागच्या वर्षी 19 तारखेला बसले होते. ते पण जिल्हा परिषदच्या समोर उपोषणासाठी. एक आपला साखरीटोला ते सातवा मार्ग होता, तिखेडी मार्ग आणि धानोरी ते बाबणी. तेव्हा पण आपण वारंवार शासनाला, आता इथे 40 वर्ष झाले, ह्या रस्त्यासाठी 40 वर्ष झाले, सगळेच पाठपुरावे आपण वारंवार म्हणजे आपण करत राहिलो, कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून आपण पाठपुरावा करत राहिलो, पण तरी पण कधी दखल घेतली नाही. नाईलाजाने मागच्या वर्षी मला पण आंदोलन करावं लागलं, कारण की मी या क्षेत्राचं जेव्हा नेतृत्व करते तर तेव्हा मला माहीत आहे की माझ्या जनतेला कुठे त्रास होतो. धानोरी बाबणीसाठी फक्त आमगावला पोहोचायला 5 किलोमीटरचा रस्ता आहे. तिथून जर रस्ता बनला तर, आणि इकडून गेलं तर 25 किलोमीटर फेरा होतो. आणि इथल्या विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना जाण्यासाठी, आजूबाजूची जितके पण ग्रामपंचायत आहेत त्यांना सगळ्यांना जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. तरी पण शासनाने याची दखल घेतली नाही. मागच्या वर्षी त्यांनी थातूर मातूर 25 लाख रुपये जे दिले होते तर ते मंजूर केले आणि तो तेवढाच काम केला. आम्ही आंदोलन केलं तरी ह्या गावच्या सरपंचाला सुद्धा माहीत नाही की तिथे ते काम झालेलं आहे. खासदार साहेब आले, खासदार साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि तिथे तो काम 25 लाखाचा केला. जेव्हा ह्या जनतेला, ह्या गावच्या सगळ्या जनतेचं एवढा आक्रोश होता आणि आमचा पण आक्रोश होता, तरी पण त्या लोकांनी तेवढं केलेलं नाही. तर जेव्हा जिम्मेदार एक व्यक्तिमत्व तिथे होते, खासदार साहेबांनी त्यांनी भूमिपूजन केलेलं होतं, तर तो 300 मीटरचा पूर्ण काम करायला पाहिजे होतं, पण केलं नाही. आणि जिल्हा परिषदनं पण त्याची दखल घेतलेली नाही. वारंवार जिल्हा परिषद स्टेट गव्हर्नमेंटला सांगते की तो त्यांच्याकडे नाही आहे. पंतप्रधान ग्राम सडकला आहे, कोणी म्हणते मुख्यमंत्री सडक योजनेत टाका, म्हणजे सगळे थातूर मातूर काम सुरू आहे. पण आज तो रस्ता जिल्हा परिषदला आहे. आम्ही मान्य करतो जिल्हा परिषदला एवढा निधी मान्य नाही होत, तरी यांनी मनावर घेतला तर जिल्हा परिषद ते करू शकते. पण आता तुम्ही बघितलं असेल, आताच काल परवाची बातमी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तिथल्या आमदाराला गोरेगावमध्ये जेव्हा उपोषणाला बसावं लागत असेल तर ही किती दुःखाची बाब आहे. सेंट्रलमध्ये त्यांची सत्ता आहे, स्टेटमध्ये त्यांची सत्ता आणि जिल्हा परिषदमध्ये पण त्यांची सत्ता आहे. तरी पण जर असं होत असेल तर आमच्यासारख्या साधारण लोकांचे, गावाचे आजूबाजूचे जितके गावं आहेत त्यांच्या अशा लोकांची दखल घेणारे कोण? म्हणजे त्यांनाच त्यांची स्वतःची सिक्युरिटी नाही आहे, त्यांचेच कामं होत नाही आहेत, म्हणजे किती मुजोरीपणा. आणि मागच्या वर्षी जेव्हा मी आंदोलनाला बसले आणि ह्या सगळ्यांचा, मला सगळ्या गाववाल्यांचा, सगळ्या सरपंचांचा, सगळ्यांचा सपोर्ट होता, तेव्हा पण ही बाब लक्षात आणून दिली होती. तरी पण वर्ष लोटून गेला तरी ह्याकडे कोणीच. मॅडम, आपण आंदोलनावर बसल्या होत्या आणि त्यावेळेस वर्क ऑर्डर वगैरे सगळा काही होता, रस्ता मंजूर झालेला आहे असा पण प्रश्न निर्माण झालेला होता, आपल्याला पण माहित आहे. काय म्हणणार यावर? आणि त्याच रस्त्याबद्दल गावातील लोक जे आहेत आज आंदोलनास्थळी बसलेले आहेत आंदोलनावर. तेव्हा फक्त त्यांनी 25 लाख रुपये होते. 25 लाखामध्ये तो रस्ता होऊ शकत नाही. त्याचा एस्टिमेट ऍक्च्युअली 90 लाखाचा झालेला होता. म्हणजे त्या इंजिनियर कोण त्यांनी एक हे काढून दिलेला होता, पण फक्त 25 लाख तिथे दिलेला होता. आता तर कॉस्ट वाढलेली आहे, आता तर अजून जास्त वर जाईल. आणि सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत तो रस्ता होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून हलणार नाही. नमस्कार, मी रविता मेंढे, ग्रामपंचायत गिरोला सरपंच. धानोली ते बाबणी रस्ता हा खूप दिवसाचा रखडलेला आहे आणि ह्या रस्त्याने गिरोला, बोदलबोडी, दरबडा, धानोली ह्या 4-5 ग्रामपंचायतचे जनप्रतिनिधी सर्वच लोक हे आमगावला जाण्यासाठी, आमगावला कामानिमित्त जात असतात. आणि हा रस्ता हा खूप दिवसाचा रखडलेला आहे आणि येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी पण हा रस्ता लवकरात बनवण्यात यावा अशी माझी विनंती आहे. आपला समर्थन आहे की नाही ह्या रस्ता बनवण्यात? हो, हा रस्ता लवकरात लवकर बनला पाहिजे म्हणून माझं समर्थन आहे. धानोली ह्या रस्त्याकरिता आंदोलनावर बसले होते, त्यांना आंदोलन जीवी पण म्हणण्यात आलेला होता. आपल्याला काय वाटतं याबद्दल? आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्या ह्या एकदम आक्रमकपणे त्यांनी भूमिका घेऊन जिल्हा परिषदच्या समोर एक पेंडल टाकून तिथं त्या ठिकाणी आंदोलनाला बसलं होतं. जिल्हा परिषदला झुकावं लागलं आणि त्या ठिकाणी रिपेरिंगचं काम त्या ठिकाणी 15 लाख रुपयाच्या त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यानंतर CMJSYमध्ये तो तिथला जो रस्ता 1,38,00,000 रुपयाचा तो मंजूर झाला आणि त्या रस्त्याचं आज पूर्णपणे रिपेरिंग झालं, तो नवीनीकरण झालं आणि आज तो रस्ता एकदम सुरळीत आहे. आमदार फंडातूनही हा रस्ता करता येते असं म्हणणं येत आहे. आमदाराची आता निधी राहिलीच कुठं? आमदाराची निधी संपूर्ण यांनी अडवून ठेवलेली आहे. सर्वांचे पैसे यांनी थांबवून ठेवलेले आहे. मग ते विकास कामाची असो, आमदारांची निधी असो
किंवा इतर अन्य विभागाचा निधी असो, MRGSचा निधी असो, ह्या सरकारनं हे सर्वच्या सर्व थांबवून ठेवलेले आहे आणि दुसऱ्या हेडमध्ये त्यांनी वळती केलेलं आहे. खासदारच्या निवडणूकपूर्वी आमरण उपोषण जेव्हापर्यंत आम्हाला या रोडासाठी तयार करण्याची NOC मिळत नाही तेव्हापर्यंत आमचा आमरण उपोषण सतत चालू राहणार आहे. यापूर्वी पण 25 लाख रुपये ह्या रोडाकरिता मंजूर झालेले होते, पण आतापर्यंत त्या पैशाचं काय झालं, आतापर्यंत शासनाने काही माहिती दिली काय? याच्यापूर्वी शासनाने आमच्याकडे रेल्वेचा एक प्रकरण होता जो मोठ्या प्रमाणात थांबलेला होता आणि त्या 2022मध्ये रेल्वेची जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 24 लाख रुपये पास झाले. त्या 24 लाखासाठी सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणासाठी विमलताई कटरे यांच्यासोबत तिथं समर्थनाला गेलो, पण तो सुद्धा 24 लाख रुपये जो खर्च झाला तो धानोलीच्या सरहदमध्ये झालेला नाही आहे आणि तो मात्र बाबलीच्या काही थोडा 90 मीटर याच्यामध्ये खर्च झालेला आहे. त्या 24 लाखाच्या माध्यमातून या ग्रामवासियांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे आणि ते 24 लाख रुपये कसे का खर्च झाले हे मात्र शासनालाच माहिती आहे. आम्हाला या आमच्या पंचायत समिती मेंबरला सुद्धा ही त्याची पूर्णपणे माहिती बहुतेक नसेल आमच्या माहितीप्रमाणे. याची चर्चा असं आहे की 24 लाख रुपये कागदावरती खर्च झाला असं म्हणणं आहे का आपलं? पैसे खर्च झाले कागदावरती. पण जे लोक आम्ही ज्या ठिकाणी आमरण उपोषण केला धानोलीचे लोक जाऊन सरपंच स्वतः तिथं उपस्थित होते, जिल्हा परिषदचे मेंबर, पण ते पैसे धानोलीच्या सरहदमध्ये खर्च झालेले नाही आणि ते पैसे बाबलीच्या सरहदमध्ये खर्च झाले. त्यामुळे आम्हाला त्या 24 लाखाचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही आणि आता तर आम्ही जेव्हापर्यंत आमचा पूर्ण जो उरलेला रस्ता आहे तो कंप्लीट होत नाही म्हणजे त्याच्यासाठी पूर्ण आम्हाला मंजुरी मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आमरण उपोषण छोड़ना नहीं. योजना ये प्रधानमंत्री सड़क योजना में आता है, लेकिन इसके पहले 25 लाख रुपए सेंक्शन हुआ था, वो यानी जिला परिषद थ्रू उसके लिए भी हम अपना उपोषण पे बैठे थे हम लोग, यानी जिला परिषद अध्यक्ष बैठे थे गोंदिया में और सदस्य मैडम और अर्चनाताई मैडम भी उनके साथ में बैठे हुए थे और बाकी आसपास के यानी गाँवकरी लोग भी उनके साथ बैठे हुए थे. वह जो कि जिस मार्ग को लेकर आप बामनी से धानोली यह मार्ग को लेकर आप जो कि आमरण अनशन पर बैठे हो, यह मुख्य रास्ता कितने गांव को जोड़ने वाला है? यह जो रास्ता है सर लगभग 8 से 10 गाँव को जोड़ के है. अभी आपका जो आमरण अनशन चल रहा है वह कितवा दिन है? हमारे आमरण उपोषण का तीसरा दिन चल रहा है सर. तीसरा दिन. तो संबंधित विभाग के अधिकारियों ने कुछ दखल वगैरह लिए क्या? सिर्फ जिला परिषद के इंजीनियर साहब आए थे और जिला परिषद सदस्य मैडम आए थे और अर्चनाताई मैडम भी पंचायत समिति सदस्य मैडम आए थे. तो अभी आपको क्या आश्वासन मिला है इस पर? आश्वासन वही सर बना के देंगे, बाकी समर्थन सबने दिए अपना कि हम बोले आश्वासन नहीं देते जिससे समर्थन देते. यह कितने सालों से समस्या आ रही रास्ते की? लगभग जब से पैदा हुए 78 साल होते हैं, ज़्यादा ही बोलोगे चलेगा सर. स्वतंत्र नहीं है हम लोग, हो करके भी स्वतंत्र नहीं हुए है. धानोली ते बामणी रस्ता हा मुद्दा आताच नाही, हा कित्येक वर्षापासूनचा हा मुद्दा. तेव्हा 2012ला आमचे माजी सरपंच रतनभाऊ टेंभरे यांनी सुद्धा या रस्त्यासाठी खूप पत्रव्यवहार केले, चाहे ते बिलासपूरला जाऊन असो चाहे नागपूरला जाऊन असो. त्यांनी त्या टाळेमध्ये स्थानिक खासदार साहेब यांचे सुद्धा शिफारस लेटर घेतले, पत्रव्यवहार केले, पण तरीसुद्धा हा रस्त्या संदर्भात आतापर्यंत काहीही कोणाचकडून आलेलं नाही आहे की हा रस्ता बनेल किंवा कधी बनणार. आपण या आमरण उपोषणाला समर्थन दिलेलं आहात, तुमच्या पत्रपणा? हो, समर्थन आहे माझं, कारण मी या क्षेत्राची प्रॉपरची आहे. मला माहिती आहे या जो रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये माझं गाव पण येतं, माझ्या गावचे लोकसुद्धा या रस्त्यातून जर येणं जाणं केलं तर आम्हाला आमगाव जवळ पडते. आम्हाला असं घुमून जावं लागतं सालेकशावरून. आणि जर धानोली बामणी रस्ता जर बनला तर आमच्या क्षेत्रातल्या जे विद्यार्थी आहेत, या क्षेत्राचे जे नागरिक आहेत, जे डेली अपडाऊन आमगावला करतात, व्यापारासाठी जे डेली अपडाऊन करतात, त्यांच्यासाठी सुरळीत होईल. पण आम्हाला एवढं फिरून जावं लागतं, त्यामुळे तोही रस्ता खराब आहे. ॲक्सिडेंटची भीती खूप जास्त आहे. या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर हा रस्ता नाही आहे, खड्डे पडलेले आहेत. पुष्कळशे बाईकवाले त्या रस्त्याने ये जाणं करतात, पण हा जीवावर बेतणारा रस्ता, तर हा रस्ता बनलाच पाहिजे. यापूर्वी पण रोडाकरिता 24 लाख रुपये मंजूर झालेले होते, आपल्याला माहिती असेल, आपण पंचायत समिती सदस्य
बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.